जसं पित्त अविभाज्य घटक झालाय आपल्या आयुष्याचा, तसं अनेकांच्या दिनचर्येचा भाग झालाय. सकाळी उठले की पहिले ऍसिडिटीची गोळी घ्या किंवा त्याचे सिरप येतं ते घ्या. म्हणजे पित्त होणार आहे की नाही हे पण माहित नाही त्यांना, पण तरी घेऊन टाका आणि शमन करून टाका. काय दुष्परिणाम आहे त्याचे? हा एक प्रकारचा फोबिया झालाय हो. की मला ऍसिडिटी झाल्यावरती घाम सुटतोय, छातीत धडधडतंय, मला भीती वाटतेय हो. आणि मला दुसऱ्या दिवशी व्हायला नको म्हणून मी अँटासिड घेणार. एक्झॅक्टली. अँटासिड, अँटी ऍसिड म्हणजे काय की अशा काही अल्कलाईन गोळ्या की जे घेतल्यावर तुमचं अम्लच नष्ट होतं. पण हे अम्ल नष्ट होऊन चालेल का? कारण ते पचनासाठी आवश्यक बरोबर. आहे. आपल्याला काय हवंय की ते चांगलं अम्ल तिथे राहिलं पाहिजे. बघ, सतत अँटासिड घेत असाल, शरीरातलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे, तुमची हाडं ठिसूळ होणार आहेत, तुमचे केस गळायला लागणार आहेत आणि तुम्ही बघाल की तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पण लवकर येतील. तर या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर तुम्ही अँटासिड घेऊ नका. तुम्ही तुमची जीवनशैली बदला, तुम्ही तुमचं जीवनशैली बदला, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही योग्य वेळी आहार घ्या. ज्या गोष्टी खाल्ल्यावर तुम्हाला तो त्रास होतोय ती गोष्ट करू नका, हे बेटर राहील. ओके, मला त्याकडे जायचं आहे की सकाळची सुरुवात मग कुठल्या पदार्थांनी केली पाहिजे की ज्याने पोटही भरेल आणि आयुर्वेदानुसार पित्त न होण्यासाठी ते योग्य आहे? सगळ्यात उत्तम सोर्स असा तांदूळाचा एक प्रकार आहे, आपण मऊ भात म्हणतो. पण मऊ भाताला मी अजून एक ऑप्शन देऊ शकते की तो म्हणजे पेज. भाताची पेज करायची, कारण ती अधिक पौष्टिक असते. त्याच्यावरती साजूक तूप आणि मेथकूट घालून घेतलं तर मेथकुटामध्ये डाळी असतात, पचायला सोप्या. सो फर्स्ट फेज जाते की ज्याच्यामध्ये आपला ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही. बघ, आता आपल्याला काळानुसार बदल म्हणजे आपल्याला तोही विचार करायला पाहिजे की स्पाईक होत आहे का, कारण ब्लड शुगर हल्ली प्रत्येकाला घराघरात दिसायला लागली आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायलाच पाहिजे. मी अजून एक गोष्ट सांगते. बघ, ब्लड शुगर होणं म्हणजे काय की रक्तामधली साखर वाढली, कारण अवयव ती साखर घेतच नाही आहेत. आपण एखादा लाडू बनवतो, आपण काय तयार करतो? पाक तयार करतो, बरोबर आहे. तो पाक तयार केल्यानंतर जे भांडं असतं ते बघ कसं करवडलं जातं, राईट. ते घासायला आपल्याला काहीतरी तार लागते किंवा गरम पाणी करायला लागतं. अशीच साखर जेव्हा तुमच्या शरीरात वाढते तेव्हा तुमच्या वेसल्समध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा असाच कोलेस्ट्रॉल जमा होतो. सो रक्तातलं पित्त वाढलं की मधुमेह होणार, कळलं का? त्यासाठी तुम्हाला हे रक्तातलं पित्त वाढवायचं नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर मऊ भात म्हणा किंवा पोहे असा आहार घ्या. आता पोह्यांना खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे. काही जणांना ॲसिडिटी पोहे खाऊन पण होते, पण दूधगुळ पोहे खाऊन होणार नाही ना. आता ह्या दूधगुळ पोह्यांमध्ये पण काही लोकांना दूध खाऊन पण ॲसिडिटी होते. म्हणजे ऑप्शन द्यायचा तरी कसा ना. म्हणजे बघ, पोहे कसे आहेत, ॲसिड शोषून घेणार आहेत, पण तरीसुद्धा काही लोकांना पोहे खाल्ल्यावर ॲसिडिटी होते आणि बऱ्याच वेळा बघितलं आहे असं होते. म्हणून मग सगळ्यात चांगला ऑप्शन राहतो कुठला? मऊ भात किंवा भाताची पेज, की जी पौष्टिक आहे, आतड्यांची ताकद वाढवते, तुमची पचनशक्ती वाढवते, दिवस खूप छान फ्रेश जातो. आणि त्याच्याबरोबर काही भाज्यांचं सूप किंवा फ्रूट प्लेट. फळांमध्ये आपण ना एकच फळ नाही खायचं, एखादं संत्र, जर ॲसिडिक थोडं असलं तरी ते पोटॅशियम रिच असल्यामुळे सकाळी संत्र घ्यायला काही हरकत नाही. सफरचंद आहे किंवा केळं आणि तूप. केळ्याबरोबर कायम तूप घ्यायचं, म्हणजे ते बाधत नाही, सारक पण आहे, पोट पण साफ होतं आणि पचन पण नीट होतं. वेलची केळं, मोठं केळं नाही, वेलची केळं खाल्लं तरी काही हरकत नाही. पण न्याहरी जी हवी ना ती व्यवस्थित हवी. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पानग्या, तांदूळाचे घावणं. इतका सुंदर प्रकारे आम्हाला आयुर्वेदामध्ये शिकवताना काही परपटी कल्प शिकवले जातात की जे कल्प डायरेक्ट आतड्यांमध्ये गेल्यावर ओपन होतात. तशीच ही पानगी असते. विशिष्ट पानावरती ह्या पानग्यांचा थर लावला जातो आणि मग ही दोन्ही पानांमध्ये ठेवून ती पानगी शिजवली जाते. सो त्या पानाचा वास आणि त्यामुळे पचायला हलकी, एकदम इझी टू डायजेस्ट. ओके.